आज आम्ही खूप भाग्यवान आहोत की या ठिकाणी आपण एकत्र बसलेलो आहोत। महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती करून त्याचा उपयोग सर्वप्रथम आपल्या परिवारामध्ये घेऊन बाबाला असे लक्षात आले की या जगामध्ये कितीतरी दुखी कष्टी घोर गरीब मानव आहे, त्यांच्यापर्यंत ही कृपा पोहोचल्या पाहिजे म्हणून बाबांनी आपल्या जीवनच्या अंतिम क्षणापर्यंत दुखी कष्टी घोर गरीब मानवाला जागवलं आणि त्याच्यामध्ये मी आहो आणि आपण सगळे आहोत। आज आपले दुःख दूर झाले, आपला उद्धार झाला, आपली ग्रस्ती वर आली, आपली इच्छा पूर्ती झाली आणि आज आपल्या परिवारामध्ये सुख शांती आणि समाधानी आहे। हे महानत्यागी बाबा जुमदेवजीची पुण्याई आहे, भगवान बाबा हनुमानजीचा आशीर्वाद आहे, ज्याच्यामुळे आज आपला घर स्वर्ग सारखा बनलेला आहे। असे महामानव महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना बऱ्याच सेवकांनी बघितलं आणि बरेच सेवकांना बघितलं नाही। मी ज्या ठिकाणी जातो सर्वप्रथम हे दोन पंक्तीने आपले विचार मांडतो की बाबा कसे होते, बाबाचा राहणीमान कसा होता, ह्या दोन पंक्तीच्या माध्यमातून आपण सगळे समजू शकतात। लक्ष द्या। न गले में पहने हार, ना गले में पहने हार, ना कपड़ा फैशनदार, मानव धर्म का किया प्रचार, बाबा कितने सुंदर हो, बाबा कितने सुंदर हो, सेवा किया निष्काम करके जीवन में है त्याग, सेवा किया निष्काम करके जीवन में है त्याग, ओ बाबा ओ बाबा ओ बाबा हुए महान, न गले में पहने हार, ना कपड़ा फैशनदार, मानव धर्म का किया प्रचार, बाबा कितने सुंदर हो, बाबा कितने सुंदर हो। आज आपण ह्या जगामध्ये बघतो बरेचसे ऋषीमुनी साधू तपस्वी योगी आहेत आणि बाबाची ओळख आहे भगवा कपडा भगवी टोपी आणि गळ्यात घंटी माला आणि हातामध्ये कमंडळ, अशी व्यक्तीला आपण बाबा म्हणून संबोधित करतो। परंतु महानत्यागी बाबा जुमदेवजी हे आपले बाबा असे होते की 50 लोकांमध्येही जर बसले तरी पण त्या बाबांना कोणी ओळखू शकत नव्हते। अशी बाबाची राहणी, साधी राहणी आणि उच्च विचार असे आपले बाबा होते। बाबांनी जे कार्य केलेलं आहे त्याला आपण विसरू शकत नाही। मार्गात नसताना आपण परमेश्वराला मानत होतो, मंदिर मस्जिद गिरजाघर प्रत्येक ठिकाणी आपण गेलो, प्रत्येक देवळामध्ये जाऊन आपण माथा परमेश्वराच्या चरणी ठेवला आणि परमेश्वराला हाक मारली, हे परमेश्वरा माझ्या कुटुंबाचे दुःख दूर कर, माझा उद्धार कर आणि माझ्या परिवारामध्ये सुख समाधानी दे। परंतु कोणतेही परमेश्वर समोर आले नाही, कोणतेही परमेश्वर समोर आले नाही। आपण जेव्हा बर्बाद होऊन गेलो, त्रस्त होऊन गेलो, आर्थिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, अशा वेळे तुमच्यापैकी कोणतरी एक सेवक भाऊ आपल्या जवळ आला आणि या मार्गाच्या दिशा आपल्याला दाखवलं आणि ह्या मार्गामध्ये आपण प्रवेश केलं आणि आपल्याला खरा परमेश्वर कुठे आहे हे आपल्याला ह्या मार्गात कळलं। बाबांनी सांगितलेलं आहे की परमेश्वर प्रत्येक सजीव जीव आत्मामध्ये त्याचा अंश आहे। परमेश्वर निराकार आहे, परमेश्वर निर्गुण आहे, परमेश्वर चैतन्य आहे, परमेश्वर जागृत आहे, परमेश्वर हवारूपी आहे आणि या सत्संगामध्ये त्यांची साक्षात उपस्थिती आहे। हे बाबांनी आपल्याला सांगितलं की परमेश्वर सगळे प्राणी जीव आत्मामध्ये त्याचा अंश आहे, हे बाबांनी ओळख करून दिलं। जर बाबाचा जन्म या पृथ्वी तलावर झाला नसता आणि परमेश्वराची ओळख आपल्याला झाली नसती तर ह्या जगामध्ये अंधकार निर्माण झाला असता आणि खरा परमेश्वराचा परिचय तुम्हाला मला आणि कोणाला मिळाला नसता। आज लाखो लोकांना परमेश्वरचा परिचय झाला। आपल्या सौभाग्याची गोष्ट आहे की बाबांनी परमेश्वराचा परिचय करून दिला।
ह्या परमेश्वरी कृपाला आपल्या जवळ ठेवण्यासाठी बाबांनी मौलिक असे आपल्याला तत्व शब्द आणि नियम दिलेले आहे. सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना दिलेली आहे. हा आपला सुरक्षा कवच आहे. हा आपल्या जीवनाचा सुरक्षा कवच आहे. ह्या सिक्वन्सच्या प्रमाणे, ह्या नियमाच्या प्रमाणे, तत्वाच्या प्रमाणे जर माझा सेवक बांधव कोणीही आचरण करेल तर त्याला धक्का लागू शकणार नाही, त्याच्या कुटुंबामध्ये दुःख निर्माण होऊ शकणार नाही, तो जीवनामध्ये कधीही मागे राहू शकणार नाही. ह्या तत्व शब्द नियम आणि विनंती प्रार्थना ह्याला जर शुद्ध आचरणामध्ये निर्माण करून आपण चाललं, बोलणं आणि करणं, बोले तसा चाले त्याचे वृंदाव पावले. जो माणूस जसा बोलतो तो तसा चालतो, त्याच्या सोबत सोबत भगवान चालतो, त्याच्या सोबत सोबत परमेश्वर चालतो. जर मी जसा बोललो आणि मी चाललो नाही, परमेश्वर माझ्या सोबत चालणार नाही. परमेश्वर माझा साथ सोडून देईल आणि जीवनामध्ये येणारी जी समस्या आहे, अडचण आहे, ती अडचण आणि समस्या तरी पण परमेश्वर त्याला दूर करू शकणार नाही. तर आपल्याला, तुम्हाला, मला आणि सगळ्याला विचार करायची, परमेश्वर आपल्या जवळ पाहिजे का नाही, का परमेश्वर आपल्यापासून दूर पाहिजे. जर आचरण आहे तर आपल्या जवळ आहे, आचरण नाही आहे तर परमेश्वर दूर आहे. तुम्हाला अनुभव सांगतो, 2 लहान अनुभव सांगतो, वेळाचा खूप अभाव आहे. तसाही परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाने ह्या कार्यक्रमाचा उद्घाटक जो पद आहे माझ्याकडे दिलं आणि कार्यक्रम 12 वाजेचा सुरू होणार होता उद्घाटन. मी 12:30 वाजे पोहोचलो. खरंच मी चुकलो, कारण की मी वेळेवर पोहोचू शकलो नाही. काही अडचणी राहिली असेल, काही अडचणी होती आणि मी वेळेवर हजर राहू शकलो नाही. त्यामुळे मग भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो, बाबा मला क्षमा द्या. महान त्यागी बाबा जुमदूजीला क्षमा मागतो, बाबा मला क्षमा द्या. आदरणीय मंच आणि बसलेले सगळे बाबाचे सेवक सगळ्यांना मी क्षमा मागतो, मला क्षमा द्या. तर तुम्हाला मी 2 अनुभव सांगतो लहान लहान. कारण काय, मी प्रत्येक संमेलनामध्ये आपण पाहता, मी पाहतो, आदरणीय मंच पाहतो, सगळे मार्गदर्शन होते. जेव्हा अध्यक्ष आणि उद्घाटकचा मार्गदर्शक होतो, अजिबात आपल्याकडे वेळ राहत नाही. हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. कारण अध्यक्ष आणि उद्घाटकाला काहीतरी संबोधित करायचं असतो, काहीतरी बोलायचं असतो, काहीतरी विचार ठेवायचा असतो आणि वेळाचा अभाव असल्यामुळे ते विचार जिथं तिथं ठेवले असतात. त्यामुळे मन मोकळेपणाने पुढे शिवू शकत नाही. कारण की आता आपल्याला 4:10ला, मला वाटतं 4:12ला सुरुवात झालं. आता 4:12ला म्हणजे समजा 18 मिनिटामध्ये, 18-19 मिनिटामध्ये अध्यक्ष साहेबांनी मी यावं. विचार करा, माझ्या प्रत्येक सेवक बांधवांनी जे कार्यक्रम आयोजित करत असतात, ह्या ठिकाणी बसलेले आदरणीय मार्गदर्शक आणि सेवकगण, विनंती आहे, वेळेचा जो महत्व आहे, नाही ते एक तर असं लिहा, भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदूजीच्या प्रतिमेचं स्वागत 12च्या नंतर, काही प्रॉब्लेम नाही. असं लिहा की ह्या भगवत कार्याचा जो संपन्नाचा वेळ आहे 5च्या नंतर. तुम्ही बंधनात राहणार नाही, कोणी बंधनात राहणार नाही. जर वेळ जास्तही झाली काही प्रॉब्लेम होणार नाही, पण वेळेला महत्व आहे. आपण पत्रिकामध्ये वेळ देतो आणि जाणून बुजून माझ्या हातून, तुमच्या हातून, सगळ्याच्या हातून चुका होतात. आपण वेळेचं पालनच करत नाही. ठीक आहे, आतापर्यंत झालं, पुढे सुधारणा व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे. तुम्हाला 2 अनुभव सांगतो. पहिला अनुभव की परमेश्वर सेवकाच्या सोबत सोबत कसा चालतो, हा अनुभव आहे. हा अनुभव आहे मध्य प्रदेश, ग्राम कुंभली, आणि ज्याचा अनुभव आहे ते आहे निर्मलाबाई कोहरे. ते माझी मोठ्या वडिलाची मुलगी, म्हणजे माझी बहीण. ते भगवत कार्यामध्ये गेली, गाव दूर होता. त्यावेळेस सेवकाची संख्या कमी होती. भगवत कार्यामध्ये कोणी दूरचे सेवक येणारे जाणारे राहायचं, पण त्या कुंभली गावावरून कोणी सेवक नव्हते. फक्त निर्मलाबाई कोहरे त्या भगवत कार्यामध्ये गेली. भगवत कार्यामध्ये गेल्यावर भगवत कार्य आटोपले, संपले, अंधार झाला. निर्मलाबाईला असं वाटलं की आता मला गावी जायचं आहे, माझ्या सोबती कोणी सेवक नाही आहे, कोणी शेवटी नाही आहे. त्याने भगवंताला हाक मारली, बाबा आम्ही भगवंत कार्यामध्ये आलो.
अंधार झालेला आहे, सायंकाळ झालेली आहे, मला गावी जायचं आहे बाबा, तुम्ही स्वयं उपस्थित राहून मला माझ्या गावी पोहोचून द्या बाबा. परमेश्वराने निर्मलाबाई कोवरेची हाक, आवाज, शब्द ऐकलं. जेव्हा निर्मलाबाई त्या गावातून आपल्या गावाकडे जायला निघाली, तो गावची सरहद संपली आणि त्या गावाच्या बाहेर निघाली तर महान त्यागी बाबा जुमदेवजी समोर समोर, निर्मलाबाई मागे मागे. डोक्यात टोपी, कुर्ता आणि धोती, पूर्ण शरीर महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या निर्मलाबाईच्या डोळ्याने दिसून राहिला. बाबा समोर समोर चालून राहिले, निर्मलाबाई मागोमागे चालून राहिली. जेव्हा कुमली गाव आला आणि त्या कुमली गावाच्या जवळ बाबा त्या ठिकाणातून दिसू नाही लागले, बिलकुल दिसले नाही. त्या निर्मलाबाईंनी हा अनुभव सांगितलं. सर्वप्रथम आमच्या गावी आले, ह्या मार्गाची दिशा माझ्या वडिलाच्या माध्यमातून मिळाली. माझे वडील मार्गदर्शक, आणि त्यावेळी माझ्या वडील म्हणजे त्या निर्मलाबाईचे काका, तर ते गावून आले आणि हा अनुभव प्रॅक्टिकल सांगितलं की काकाजी, मी डोळ्याने महान त्यागी बाबा जुमदेवजीला बघितलं आहोत. ह्या अनुभवापासून आपण काय शिकू शकतो, काय समजू शकतो हे लक्षात घ्या. आपण जसा बोलतो, परमेश्वराला हाक मारतो, परमेश्वराला मदत मागतो, परमेश्वर वेळी वेळी आपली मदत करते. परमेश्वराला जे काही मागितलं ते सगळं परमेश्वराने तुम्हाला मला सगळ्याला दिलं आहे. पण दुःखाची बाब आहे, आज दुःखाची बाब आहे की परमेश्वर जे मागत आहे आपण देत नाही आहोत. परमेश्वर काही धन दौलत, हिरा मोती, सोना चांदी हे काही नाही मागत. परमेश्वर फक्त सत्य, मर्यादा, प्रेमाचा शुद्ध आचरण मागतो की हा धर्माचा सेवक मला शुद्ध सत्य मर्यादाचा आचरण दिल्या पाहिजे, सत्य मर्यादा प्रेमाची वागणुकीने तो आपल्या जीवनामध्ये चालल्या पाहिजे. आणि जो सेवक चाललं तर परमेश्वराला असा वाटतो की त्या सेवकाने मला भरपूर काही दिलंय. तर आपल्या ह्या ठिकाणी हात ठेवा, आपण बाबाचे सेवक आहोत. ह्या बसलेले सगळे सेवक बांधवांनो, आपण मार्गात आलो, सुख शांती समाधानी मिळाली, जीवन सफल झाला. आज आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये थोडासा विचार करा की मी बाबाच्या शिकवणप्रमाणे वागतो का, शिकवणप्रमाणे चालतो का. बऱ्याच काही त्रुटी आपल्यामध्ये आहे. मार्गात येऊन गेलो, सकाळी विनंती, सायंकाळी प्रार्थना आणि दिवसभर आपल्या मनाप्रमाणे वागतो. कोणाबरोबर काही भ्रष्टाचार करायचा असलं, कोणाबरोबर खोटं बोलायचं असलं, कोणाबरोबर चुकीचा व्यवहार करायचा असला, बिलकुल अजिबात आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. दिवसभर करतो आणि सायंकाळी मग प्रार्थना करतो. ह्या धर्मामध्ये जर असे सेवक आम्ही असलो, काही गरज नाही, आपली काही आवश्यकता नाही आहे. असे जर आपण सेवक असलो तर दुर्भाग्य आहे आपल्याला की या धर्मामध्ये राहून आपण काय शिकलो. ह्या संमेलनामध्ये 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये खर्च केला जातो. उद्देश काय आहे की इथून ह्या आदरणीय वरिष्ठ मार्गदर्शकाकडून आपल्याला शिकायला मिळायला पाहिजे, काय अनुभव मिळायला पाहिजे. ह्या ठिकाणातून शिकून गेल्यानंतर आपण काहीतरी परिवर्तन करायला पाहिजे, काहीतरी बदल करायला पाहिजे. माझ्यामध्ये काही उणिवा असेल, माझ्यामध्ये काही चुका होत असेल, मी जरूर ह्या आदरणीय मंच आणि आज अनुभव भेटला त्याच्याकडून मी शिकून जाईल आणि त्याच्यामध्ये काही कमीपणा असेल माझ्यामध्ये, त्याच्यामध्ये बदल करीन. हा कार्यक्रमाचा खरा उद्देश आहे की आपण काहीतरी परमेश्वर कार्याचा बोध घेऊन, परमेश्वर कार्याचे जे चांगले अनुभव आहे ते अनुभव घेऊन आपण पुढे गेला पाहिजे. आज आपण ह्या कार्यक्रमामध्ये येतो, आपला स्वतःचा पैसा खर्च करतो आणि दूर दराने येतो आणि काही वेळ या ठिकाणी बसतो आणि नंतर पांढरेलाकडे फिरत राहतो. अरे बाकीच्या काही सत्संग बघा तुम्ही, कोणी एरोप्लेनने येते, कोणी 1 करोडची गाडीने येते, कोणी 50 लाखची गाडीने येते आणि ज्या सत्संग मध्ये येतात त्या सत्संगातून जसे बसले त्या ठिकाणातून इकडे नाही होत, नाही इकडून नाही होत. भवनामधील बैठक बघितल्या का? ज्यांनी बघितलं असेल तर त्याला अनुभव असेल. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरमध्ये जे बैठक होते शनिवारी, जाऊन पहा, बघा. जसे या ठिकाणातून आता आपले योगी साहेबने म्हटलं होतं,
जे काही या ठिकाणातून बोलत आहे ना, आपण जर आपसामध्ये चर्चा केलं, कोण काय बोलणार आहे, कोण काय बोलून राहिला हे आपल्या लक्षात राहणार नाही आणि आपण समजू शकणार नाही. म्हणून शांत चित्त एक मनाने आपण राहायला पाहिजे. आपल्या मुलांवरही संस्कार दिला पाहिजे. बेटा हात जोड, तिकडे बघ, बिलकुल अजिबात बाहेर जायचं नाही. आपण बसतो, पोरग इकडे तिकडे खेळते. काय शिस्त आपण आपल्या पोरा बाळांना देऊन राहिलो, कोणते संस्कार आपण आपल्या मुलांबाळांना देऊन राहिलो, ते तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे. आज आपल्याला दृढ संकल्प करणे आहे की याच्या नंतर जुने विचार बंद करणे. मागे आपण काय केलो का नाही केलो ते सोडा, परंतु आज ह्या भगवत कार्याच्या सत्संगापासून आपल्याला दृढ संकल्प करणे आहे की बाबाच्या शिकवण प्रमाणे मी नेहमी आपल्या जीवनामध्ये चालीन, आपल्या कुटुंबामध्ये आणि सेवकामध्ये एकता निर्माण करीन. आता सांगितलं नकाते साहेबांनी, एकता मध्ये खूप मोठी शक्ती आहे, बल आहे. ह्या एकतामुळे सर्व काही घडू शकते, सर्व काही होऊ शकते. आणि दर दिवशी म्हणतो आपण कुटुंबात आणि सेवकात एकता कायम करणे. मी बाबाचा सेवक दर दिवशी म्हणून राहिलो आणि मार्गदर्शकामध्ये भांडून राहिले, मार्गदर्शक सेवकामध्ये भांडून राहिले. काय शिकलो आपण? काय शिकलो? काहीच नाही शिकलो. याच्या हाताचे तेवढे सेवक, त्याच्या हाताचे तेवढे सेवक. तू तिथे कार्य नको देऊ, हा इकडे कार्य नको देऊ. तुम्ही जर 1000 सेवक घडवले असाल आपल्या हातातून आणि बाबाची शिकवण त्यांच्यामध्ये जर रुजली नसेल, काही कामाचं नाही. 50 सेवक जर तुमच्या हातून घडले असेल, टन टन वाजत असाल ना, शिकवण घडली असाल, ते 50 म्हणजे कमीत कमी 1,00,000 सारखं सेवक होतील. आपल्याला चांगलं घडवायचं, ते तुम्हाला मला सगळ्याला विचार करणे आहे. बाबांनी निष्काम निस्वार्थ भावनाने सेवा केली आहे. बाबांनी कधी एक कवडीची अपेक्षा केली नाही, एक पैसा कोणाकडून घेतला नाही. आणि जर बाबांनी स्वार्थ ठेवला असतं, मोहमायामध्ये जर बाबा गेले असते, तरी दैवी शक्ती आज काम केली नसती. बाबांनी निष्काम निस्वार्थ भावनाने आपल्या जीवनाच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत कार्य केले आहे. म्हणून या मानव धर्मामध्ये दैवी शक्ती उभी राहून जो कोणी दुखी कष्टी घोर गरीब मानव येतो त्याला तात्काळ सुख शांती आणि समाधानी मिळते. अशी महान कृपा बाबांनी आपल्याला दिली आहे, आपल्याला मिळाली आहे. ह्याचे सौभाग्य आपण सगळं समजल्या पाहिजे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिल्या पाहिजे. आपला मुलगा शिकलं, डॉक्टर झाला, BA केला, BSc केला, MSc केला, MD केला, जे काही केलं असेल, परंतु त्याच्याबरोबर जर त्याला धर्माचं शिक्षण नसेल तर बेकार आहे. हा शिक्षण काही कामाचं नाही. शिक्षण हा शिक्षण आणि धर्माच्या शिक्षण हे जर प्लस झाले तर तो विद्वान झाल्याशिवाय राहणार नाही, तो चांगल्या पदावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या धर्माचा, आपल्या गावाचा, आपल्या देशाचा नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाही. तर संस्कार धर्माचाही पाहिजे आणि त्या धर्माचा संस्कार देणे आपण जे कुटुंबाचे प्रमुख आहोत, माझ्या कर्तव्य आहे, तुमच्या कर्तव्य आहे, आपण सगळ्याच्या कर्तव्य आहे. कारण की येणारी जी पिढी आहे, आपले मुलं बाळाच्या खांद्यावर हा धर्माचा ओझा येणार आहे. आज मी 60 वर्षाचा होऊन राहिलो, तुम्ही 50-55 वर्षाचे होऊन राहिलो. जर आज आपण मुला बाळांना योग्य शिक्षण दिलं नाही, काय भरोसा उद्या तुमचा मुलगा किंवा माझा मुलगा हा धर्माला टिकवून ठेवेल का? येणाऱ्या पिढीमध्ये हा धर्म राहील का? येणारी पिढी निर्व्यसन राहील का? हे धन जो मिळालेला आहे हा कधी संपणार नाही. असं धन आपल्याला बाबांनी दिलेलं आहे. त्याची किंमत आपल्याला समजायची आहे, त्याचं महत्व आपल्याला समजायचं आहे. जोपर्यंत आपण त्याचं महत्व समजणार नाही, जोपर्यंत त्याची किंमत समजणार नाही, खरं आपण बाबाचे सेवक झालो हे आपल्याला बिलकुल समजणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, धर्म हा खूप महान आहे आणि हा धर्म आपल्या सौभाग्याने मिळालेला आहे. तुम्हाला ह्या देशामध्ये बरेचसे उद्योगपती मिळेल. दिनूभाई अंबानी आहे, मोठे मोठे उद्योगपती मिळेल. त्या उद्योगपती लोकांनी असे मोठे मोठे कारखाना काढलेले आहे ज्याच्यामधून अरबो खरबोचा उलाढाल होतो, व्यवहार होतो. पण ह्या जगामध्ये मानव बनवण्याचा जर कारखाना काढला असेल तर ते महान त्यागी बाबा जुमदेवजी आहे. नागपूरमध्ये मानव बनवण्याचा कारखाना घडला आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून आपण घडलो, तुम्ही घडले, आपण सगळे घडलो. आपण आपलं सौभाग्य समजावा. वेळ बरंच झालेला आहे, बोलायचं बरंच होतं, तरी पण अजून एक अनुभव सांगेन. कारण की
हे धन जो मिळालेला आहे हा कधी संपणार नाही, असं धन आपल्याला बाबांनी दिलेलं आहे. त्याची किंमत आपल्याला समजायची आहे, त्याचं महत्व आपल्याला समजायचं आहे. जोपर्यंत आपण त्याचं महत्व समजणार नाही, जोपर्यंत त्याची किंमत समजणार नाही, खरं आपण बाबाचे सेवक झालो हे आपल्याला बिलकुल समजणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, धर्म हा खूप महान आहे आणि हा धर्म आपल्या सौभाग्याने मिळालेला आहे. तुम्हाला ह्या देशामध्ये बरेचसे उद्योगपती मिळेल. दिनूभाई अंबानी आहे, मोठे मोठे उद्योगपती मिळेल. त्या उद्योगपती लोकांनी असे मोठे मोठे कारखाना काढलेले आहे ज्याच्यामधून अरबो खरबोचा उलाढाल होतो, व्यवहार होतो. पण ह्या जगामध्ये मानव बनवण्याचा जर कारखाना काढला असेल तर ते महान त्यागी बाबा जुमदेवजी आहे. नागपूरमध्ये मानव बनवण्याचा कारखाना घडला आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून आपण घडलो, तुम्ही घडले, आपण सगळे घडलो. आपण आपलं सौभाग्य समजावा. वेळ बरंच झालेला आहे, बोलायचं बरंच होतं, तरी पण अजून एक अनुभव सांगेन. कारण की 10 वर्ष मला असं म्हणावं लागेल की मी वनवास काटलो. माहित असेल कदाचित. त्याचं कारण आहे, ज्या माणसाला आपण पुढे केलो, ज्या माणसाला पुढे आणलो, ज्या माणसासाठी आपण घामाने चिरचिर झालो आणि ते माणूस जेव्हा पदावर बसले तर माखीसारखं, दुधावर माखीसारखं काढून आम्हाला फेकून दिलं. ते 10 वर्ष झाले आमचे. नाही बोललो आम्ही, कधी बोलासं वाटत नाही, परंतु आपले सौभाग्य महान असं आपल्याला समजावं लागते की एवढं मोठं मंच ह्या महान त्यागी बाबा जुमदेवजी, भगवान बाबा हनुमानजीची कृपेने आपल्याला मिळाला. आणि आज आपले विचार देवाणघेवाण ह्या मंचाच्या माध्यमातून होतो आहे. हे आपण आपले सौभाग्य समजावा. एक अनुभव अजून सांगतो. गाव आहे परसटोला, तालुका आहे किरणापूर, जिल्हा आहे बालाघाट आणि राज्य आहे मध्य प्रदेश. त्या सेवकाचं नाव आहे म्हात्रे. बघा सेविका कशी असायला पाहिजे. ह्या ठिकाणी माझ्या सगळे सेविकासाठी हा महत्वाचा अनुभव आहे की सेविका देहवादी असल्या पाहिजे. परमेश्वरवर सेविकाचा विश्वास कसा असायला पाहिजे, कारण की पूर्ण प्रपंचाला सांभाळण्याची जबाबदारी जी असते त्या सेविकावर असते. कुटुंबाचा प्रमुख सकाळी निघतो, दिवसभर आपलं काम करतो, पैसे कमवून आणतो. कुटुंब कसं चालवायचं, मुलांबाळांवर कसं संस्कार व्हायला पाहिजे याचं पूर्ण नियोजन हे आमच्या ताई, आमच्या जे आई किंवा बहीण आहेत ह्यांच्यावर असते. तर आई किंवा माझी सेविका कशी असल्या पाहिजे. त्या गावामध्ये म्हात्रे नावाचा एक सेवक, तो शेळकी त्याला म्हणायचं, शेरी आणि बकरी ज्याला म्हणतो आपण, गाई वगैरे चारवण्यासाठी न्यायचं. तो शेरी चारायला नेला. उन्हाळ्याचे दिवस होते, गावाच्या सगळे शेळी न्यायचं. एक झाडाच्या खाली बसलं आणि शेळी चरत होते. ज्या ठिकाणी तो बसला होता त्या ठिकाणी झुळूप होता. आणि तुम्हाला माहित आहे, गायकी असो, शेळकी असो, बलकी असो, त्यांच्याकडे हातामध्ये काळी राहतेच. बिना काळीने ते माणसं तुम्हाला दिसणार नाही, त्याच्याकडे काळी होती. तो झुळूपच्या काठी बसलं आणि तो सावलीमध्ये आराम करू लागला असं. परंतु काही क्षणामध्ये त्याला झुळूप हालताना दिसलं. झुळूप हालताना दिसलं. जसा तो झुळूप हालताना दिसलं तसा या म्हात्रेने काय केलं, काळी उचलला ना त्या झुळूपवर अशी मारली. तर शेर आहे का काय. जशी काळी त्यांनी मारली तसं त्या झुळपामधून आणि नाग आणि नागिन निघाले. नाग आणि नागिन. आणि ते म्हात्रे सेवकाने ज्या नाग नागिनला बघितलं तो घाबरला आणि घाबरल्यानंतर तो पडू लागला. त्याच्या पाठीमागे नाग आणि नागिन. पडता पडता त्याला ठेस लागली, तो पडला. नाग आणि नागिनने पूर्ण शरीरावर डंस केलं. असं डंस केलं की त्याच्या पूर्ण शरीर हिरवा कंज होऊन गेलं. हिरवा कंज. त्या ठिकाणातून काही लोक जात होते, त्यांनी बघितलं, त्याला उचललं आणि त्याला घरी नेलं. कोणी म्हणे सर्पी बारीवालेकडे न्या, कोणी म्हणे डॉक्टरकडे न्या. पण बाबाची सेविका ध्येयवादी. ज्यावेळी त्यांनी आपल्या पतीला बघितलं त्यावेळी त्याचं लक्ष झाला परमेश्वराकडे केंद्रित. घरी जर गेलं आणि परमेश्वराला हाक मारली, बाबा म्हणे मी ज्या दुःखासाठी या धर्मामध्ये आलो तो दुःख माझा पूर्ण नाहीसा झाला, परंतु आज
माझा पती परमेश्वर मूर्छित आहे. सर्पाने दंश केलं, पूर्ण शरीर हिरवा कंस झालेला आहे. बाबा माझा तुझ्यावर विश्वास आहे. जर ही तुझी सेविका तत्व शब्द नियमाचा वागणूक करत असेल, तत्व शब्द नियमाप्रमाणे चालत असेल, तर बाबा मी तुम्हाला विनंती करतो की हा माझा जो पती आहे, ह्याला जे काही वेदना असेल किंवा जे काही शरीर हिरवा झालेला आहे तो पूर्ण दूर करून एकदम चांगला उठून बसून द्या. त्याने गिलास मध्ये पाणी घेतलं, परमेश्वराकडे तीर्थ बनवलं आणि हेच शब्द ठेवलं आणि त्या तीर्थाला बनवून सरांनी आपल्या पतीच्या तोंडावर लावलं, त्याच्यानंतर डोळ्याला लावलं आणि शरीराच्या पूर्ण बदनामध्ये असा शरीरावर लावलं. 12 ते 13 मिनिट झाले असेल. त्या 12 ते 13 मिनिटामध्ये परमेश्वराने असं एक चमत्कार असंच म्हणू आपल्याला, एक असं परमेश्वराने आपली शक्ती दाखवली. त्या मात्रेच्या शरीराचा हिरवा कंज पूर्ण जो होता तो पूर्ण निघून गेला आणि तो सेवक उठून बसला. आज तो सेवक त्या गावामध्ये आहे, परस्टोलामध्ये. जर MP मध्ये तुमचं झालं त्याच्याशी भेटा, चर्चा करा. हा अनुभव, ह्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल. बाबांनी म्हटलेलं आहे, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांचे मुळे आपण आज जग बघत आहोत, ज्यांनी आपल्याला अर्धा पोट खाऊन आपल्याला भरपूर पेट आपल्याला खावायला दिलं, फाटके चपले फाडून वापरून आपल्याला सूट बूट त्यांनी दिलं, ज्यांनी लहानचं मोठं केलं, ते म्हणजे आपले वडील, आपले आई. बाबांनी म्हटलं आहे की आई वडील हे आपले परमेश्वर आहे. आई वडिलाची सेवा ही ईश्वर सेवा आहे, हीच परमेश्वर सेवा आहे, हे बाबांनी सांगितलेलं आहे. तुम्ही बसलेले बरेच सेवक आज आपण समाजामध्ये बघतो, धर्मामध्ये बघतो. काही काही ठिकाणी एकच मुलगा असेल, पण दुर्भाग्याने म्हणावं लागतो की ज्यावेळेस मुलगा मोठा होतो, घरी सून येते, आई वडिलाचा प्रेम कमी होतो आणि पत्नीचा प्रेम जास्त होतो आणि त्यामुळे आई वडिलाकडे दुर्लक्ष होते. म्हातारापणे आई वडिलाला आपल्या मुलाची गरज असते, कारण की म्हातारपण हा लहानपणासारखा असतो आणि तो सेवा करण्याची वेळ असतो. आणि अशा वेळेस जर आपल्या आई वडील दूर होत असेल आणि आपण जर त्याची सेवा केला नाही तर आमच्यासारखा दुर्भाग्यवान कोणी नाही. आई वडिलाची सेवा ईश्वर सेवा ही परमेश्वर सेवा आहे. म्हणून ह्याविषयी म्हणतो, माहित नाही लोक कुठं परमेश्वराला पाहतात. आम्ही पाहलो पहिले इकडे तिकडे सगळीकडे. आजही लोक कुठं परमेश्वराला पाहतात. कहाँ ढूंढता है भगवान पत्थर पानी में इंसान, कहाँ ढूंढता है भगवान पत्थर पानी में इंसान. माता पिता की सेवा में ही मिलते हैं भगवान. कहाँ ढूंढता है इंसान पत्थर पानी में भगवान. खरं जर आपली काहीतरी सेवा करायची असेल तर आई वडिलाची सेवा अवश्य करावं. जर आम्ही आई वडिलाची सेवा केलं तर लिहून ठेवा आपल्या एखाद्या वहीमध्ये, आपले मुलं बाळा आपली सेवा करतील. जर आज जो कोणी आपल्या आई वडिलाची सेवा करत नसेल, वहीमध्ये लिहून ठेवून घ्या. त्याचे पोरही, त्याची संतानी त्याची सेवा करू शकणार नाही. तर आपल्याला आई वडिलाची सेवा करायची आहे. आता वेळ बराच झालाय, बोलायचं होतो. बस इतना ही कहकर अपने शब्दों को विराम देता हूं. नमस्कार जी.